आता बघूयात मुंबई उपनगरातील टॉप 9 बातम्या। मुंबई पोलीस भरतीच्या 2 पदांची लेखी परीक्षा एकाच दिवशी। पोलीस शिपाई, कारागृह शिपाई आणि पोलीस शिपाई चालक या पदांची परीक्षार्थींमध्ये मात्र गोंधळ। एचएमपीव्ही प्रतिबंधासाठी नवी मुंबई महापालिका सतर्क। खबरदारी म्हणून पालिका रुग्णालयामध्ये 10 खाटांचे विलगीकरण कक्ष तयार। राज्यामध्ये एचएमपीव्हीचे 2 रुग्ण आढळल्यामुळे पालिका सध्या अलर्ट। पश्चिमेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे आता कोकणात आठवडा अखेरीस पावसाचा अंदाज। तर मुंबईसह ठाणे, पालघर, डहाणू या परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज। नवी मुंबईमध्ये आज पाणी पुरवठा बंद राहणार। मोरबे धरणातून शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद राहणार। बुधवारी सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत पाणी पुरवठा होणार नाही। मुलुंड कचरा भूमीतील शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावून जमीन पुनर्प्राप्त करण्यासाठी आता जून 2025 पर्यंत अंतिम मुदत। आतापर्यंत 50% कचऱ्याची विल्हेवाट तर 15,000 मेट्रिक टन कचऱ्याच्या विल्हेवाटीचं कंत्राटदाराला उद्दिष्ट। नेव्ही नगर कुलाबा परिसरातील हवेची गुणवत्ता अतिशय वाईट, तर पालिकेची नेव्हीला नोटीस। प्रदूषणकारी बांधकामाच्या ठिकाणी नियमांचं पालन करण्याची सूचना। सागरी किनारा मार्गाजवळच्या परिसरामध्ये जाहिरात फलक लावण्याच्या पालिकेच्या प्रस्तावाला मंजुरी। महाराष्ट्रामध्ये सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाकडून फलक लावण्यास परवानगी। मुंबईतील संजय गांधी नॅशनल पार्क आणि राणीच्या बागेतील बचाव केंद्राच्या आहारातून कोंबड्या हद्दपार। तर एव्हियन इन्फ्लुएन्झा विषाणूसाठी आता खबरदारी म्हणून उपाय। याच विषाणूमुळे नागपूरच्या गोरेपाडा बचाव केंद्रामध्ये वाघ आणि बिबट्याचा मृत्यू। मुंबईच्या गोरेगावातील बिंबिसार नगरमधील दुमजली व्यावसायिक संकुल विक्रीविनाच। तर जूनच्या ई लिलावामध्ये विक्री नाहीच, पुन्हा ई लिलाव होणार। म्हाडाला 65 कोटींचा महसूल नाही।